प्रश्न क्रमांक 1. भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नागपूर. प्रश्न क्रमांक 3. हिमवृक्षशाली कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 4. भारतातील कोणत्या राज्याची सीमा चीनला सर्वाधिक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 5. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोयना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.